निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर लोकसभेच्या 543 पैकी 380 जागांवर मतदान पार पडलंय. तर 163 जागांवर आता मतदान बाकी आहे. मात्र एनडीए आणि इंडिया दोन्ही आघाड्यांनी आतापर्यंत विजयाची खात्री असल्याचं सांगायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये एका प्रचार सभेला संबोधित करताना अमित शहांनी दावा केलाय की चौथ्या टप्प्यापर्यंत पार पडलेल्या निवडणुकीत एनडीए 380 पैकी 270 जागा जिंकेल. म्हणजे एनडीएनं जवळपास बहुमत मिळवलंच आहे. तर दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार परिषदेत असं म्हटलंय की चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. मोदींची विदाई पक्की आहे आणि 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? खरंच एनडीए आणि भाजप बहुमतापासून दूर राहील का? राहणार असेल तर भाजप कोणत्या राज्यांमध्ये जागा गमावू शकतं? आणि भाजप बहुमतानं सत्तेत येणार असेल तर कोणत्या राज्यांमध्ये जागा कमावू शकतं? आणि या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये आकडे काय सांगतात? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. तर सुरुवात करूया विरोधकांपासून. विरोधकांनी काय दावा केलाय? तर राहुल गांधी आपल्या सभांमध्ये सांगतायत की भाजप 150 पार सुद्धा करणार नाही. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि एनडीए आघाडी 220 पेक्षा कमी जागा जिंकेल असा दावा केलाय. भाजप दिल्ली, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये जागा गमावणार आहे असा अंदाज केजरीवाल यांनी वर्तवलेला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तर यूपीमध्ये 80 पैकी 79 जागा जिंकण्याचा दावा केलाय. मतदानाच्या एकूण टक्केवारीत झालेली घट, शेअर मार्केटमध्ये सुरू असलेली उलथापालथ, सोशल मीडियावर वाहत असलेलं सत्ताविरोधी वारं यावरून देशभरात भाजप विरोधी वातावरण असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे रणनीतिकार अमित शहा यांनी आतापर्यंत पार पडलेल्या 380 जागांपैकी 270 जागांवर एनडीए विजयी होईल असं विधान केलंय. यासोबतच त्यांनी एनडीए 400 पार करेल असा विश्वास देखील व्यक्त केलाय. पण भाजप जागा गमावणार किंवा कमावणार हा जो दावा केला जातोय त्यामध्ये किती तथ्य आहे? आता भाजप आणि एनडीए हरणार असेल तर ते कोणत्या राज्यांमध्ये जागा गमावू शकतात ते पाहूयात. भाजप कोणत्या राज्यात जागा गमावू शकतं याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी काय सांगितलंय ते आपण वर पाहिलंच आहे. आता त्यांचे जुने सहकारी आणि स्वराज्य इंडिया अभियानाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी असा दावा केलाय की भाजप त्यांच्या 2019च्या आकड्यापेक्षा 70 जागा कमी जिंकेल. म्हणजे भाजपनं 2019ला 303 जागा जिंकल्या होत्या, तर आता ते 233 जागा जिंकतील असं यादव यांचं म्हणणं आहे. यासाठी त्यांनी असा तर्क दिलाय की 2019 मध्ये ज्या लोकांनी भाजपला मतदान दिलं होतं त्यापैकी 5 मधला एक मतदार आता भाजपपासून दुरावलेला आहे, तर विरोधी पक्षांकडे असलेला मतदार हा मात्र स्थिर आहे. या तर्कानुसार योगेंद्र यादव यांनी असा दावा केलाय की भाजप आणि एनडीए महाराष्ट्रात कमीत कमी 20 जागा गमावणार, कर्नाटकमध्ये 10 जागांचं नुकसान होणार, राजस्थान आणि गुजरातमध्ये 10 जागा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मिळून 10 जागा, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि चंदीगडमध्ये मिळून 10 जागांचं नुकसान, तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मिळून एनडीएला कमीत कमी 30 जागांचं नुकसान होईल अशी शक्यता योगेंद्र यादव यांनी वर्तवली आहे. आता याची टोटल केली तर एनडीए या राज्यांमध्ये तब्बल 90 जागांचं नुकसान होईल असं योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे. आता एनडीएनं 2019 साली 352 जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी एनडीएनं कमीत कमी 90 जागा गमावल्या, तर एनडीए थेट 262 जागांवर पोहोचतं. म्हणजे बहुमतापेक्षा 10 जागा कमी. याच तर्काच्या आधारे एनडीए बहुमताच्या आकड्याच्या खाली राहू शकते असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलाय. आता हे झालं भाजप कोणत्या राज्यात जागा गमावू शकतं याबद्दल. आता पाहूयात भाजपला कोणत्या राज्यांमध्ये जागा वाढवण्याची संधी आहे. गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान, बिहार, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही अशी राज्य आहेत जिथं भाजपनं किंवा एनडीएनं 2019 मध्ये सर्वाधिक जागा जिंकून झालेल्या आहेत. यावेळी एकतर त्यांच्या जागा कमी होऊ शकतात किंवा तेवढ्याच राहू शकतात. वरीलपैकी राज्यांमध्ये हरियाणामध्ये 2 ते 3 आणि बिहारमध्ये 7 ते 8 जागांचं नुकसान एनडीएला होईल अशी शक्यता वर्तवली जाते. याशिवाय इतर कोणत्याही राज्यात भाजपला मोठं नुकसान होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. यानंतर मग आता जागा वाढू शकतात तर ते तेलंगणामध्ये भाजपला जागा वाढवण्याची आशा आहे, कारण तिथला प्रादेशिक पक्ष बीआरएस सध्या कमजोर स्थितीत आहे. लढत थेट काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. अशा स्थितीत भाजप इथं 8 ते 10 जागांपर्यंत मजल मारू शकतो असं बोललं जातंय. आंध्र प्रदेशमध्ये सध्या भाजप किंवा एनडीएला एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी त्यांना 15 ते 18 जागा मिळतील असं बोललं जातंय. त्यामुळे इथंही एनडीएच्या जागा वाढताना दिसतायत. ओडिसामध्ये सुद्धा भाजप जागांच्या बाबतीत सर्वात मोठा पक्ष होईल असं बोललं जातंय. गेल्या वेळी भाजपनं इथं 21 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या,
त्या वाढून आता 12 ते 15 जागांपर्यंत भाजप मजल मारेल अशी शक्यता आहे. यानंतर पश्चिम बंगालमध्ये एकतर भाजपच्या जागा स्थिर राहतील किंवा भाजप 25 जागांपर्यंत मजल मारू शकतो अशी शक्यता वर्तवली जातीये. इथं सीएए आणि संदेश खाली प्रकरणामुळे भाजपला मोमेंटम सापडलाय, तर ममता बॅनर्जी यांची कल्याणकारी योजनांवर भिस्तय. 2019ला भाजपनं इथं 18 जागा जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजप आणि एनडीएला अधिकच्या जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे. 2019ला भाजपनं 62 तर एनडीएनं 64 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप 70 तर एनडीए 72 प्लस जागा जिंकू शकतो असे अंदाज सांगतायत. भाजपनं 2019च्या तुलनेत अधिक मित्रपक्ष जोडलेले आहेत, तर विरोधात यावेळी सपा आणि काँग्रेस युतीमध्ये लढतायत, तर बसपा वेगळी लढतीये. 2019ला बसपा आणि सपाची युती होती, त्यामुळे तिरंगी लढतीत मतांचं विभाजन होऊन भाजपला इथं अधिकच्या जागा जिंकण्याची संधी आहे अशी शक्यता व्यक्त केली जाते. म्हणजे योगेंद्र यादव दावा करत असले की भाजप आणि एनडीए 272च्या खाली येणार आहेत, या आकड्यांमध्ये तरी असं काही दिसत नाहीये. विरोधक भाजपला हरवण्याच्या दाव्याला बळ देण्यासाठी 2024च्या निवडणुकीची तुलना 2004च्या निवडणुकीशी करतात. 2004 सारखी स्थिती आताही येईल असं विरोधी पक्षातील नेत्यांना वाटतंय. पण 1999 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीची तुलना केली तर असं लक्षात येतं की 2004 आणि 2024 मध्ये खूप अंतर आहे. 1999 मध्ये भाजपनं 182 जागा जिंकल्या होत्या. या जागांवरील विजयाचं सरासरी अंतर हे 65,000च्या जवळपास होतं. याची तुलना आपण 2019च्या जागांशी केली तर भाजपनं 2019ला 303 जागा जिंकल्या होत्या. या जागांच्या विजयाची सरासरी मार्जिन ही जवळपास 2,32,000 होती. यावरून विरोधकांना किती अंतर कापायचंय हे दिसून येतं. याशिवाय मोठ्या फरकानं जिंकलेल्या जागांचा आढावा घेतला तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत 131 अशा जागा आहेत ज्या विविध पक्षांनी 3 लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकलेल्या आहेत. यापैकी 105 जागा भाजपनं तर 10 जागा डीएमके पक्षानं जिंकल्यात. काँग्रेसनं फक्त 5 जागा 3 लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकलेल्या आहेत. यानंतर 2 लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकलेल्या जागांची माहिती घेतली तर अशा एकूण 236 जागा आहेत. यापैकी भाजपनं 164 जागा जिंकल्यात, तर भाजपनंतर डीएमके पक्षाने 16 जागा तर काँग्रेसनं फक्त 9 जागा 2 लाखापेक्षा जास्त फरकानं जिंकलेल्या आहेत. यावरून विरोधकांसमोर असलेलं आव्हान लक्षात येतं. आता प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणुकीत सुरुवात ही शून्यापासूनच करायची असते. पण भाजपनं मोठ्या फरकानं या जागा जिंकलेल्या असल्यामुळं त्यांच्याकडे एक प्रकारचं सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज आहे. तर विरोधकांना एवढी लीड मोडून काढण्याचं आव्हान आहे. तुम्हाला काय वाटतं? चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर कोणाला किती संधी आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.